तर मित्रांनो आता आपण माऊलीगडावरून पळसगडाकडे चाललेलो आहे। माऊलीगड हा पूर्ण पळसगड आणि भंडारगड या सगळ्यांचा मिळून एक आहे माऊलीगड। आता आपण ज्या ठिकाणी होतो माऊलीगडावर होतो, आता पळसगडाकडे चाललेलो आहे। गणेश दरवाजा आहे त्या ठिकाणी, एक महादरवाजा बघितला पाठीमागं आणि आता गणेश दरवाजाकडे चाललेलो आहे। पुढे 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 आता आपण पळसगडावरती एंट्री केलेली आहे। तर बेसिकली या गडाचं नाव पळसगड का पडलं तर या गडावरती पळसाचे भरपूर झाड आहेत, त्यामुळे दुसरं काहीतरी नाव सुचवण्यापेक्षा याला पळसगड हे नाव दिलं। तर फायनली आपण पोहोचलेलो आहे गणेश दरवाजा या ठिकाणी। समोर हवा काय मस्त आली, मस्त सगळ्यांनी जाऊन एकच काढूया काय? हा ग्रुप काढू पाहिजे। आपण आता गणेश दरवाजामधून बाहेर आलेलो आहे पळसगडावरती आपण सध्या आता, आणि इकडनं आता निघतो भंडारगडाकडे। इकडे छोटेसे अवशेष पडलेले त्याची विटा वगैरे, दरवाजाची कमानी आहे तेच वरती इकडे पडले। हा दरवाजाची कमानी आणि वरती ठीक आहे कोरलेलं आहे। हो मे बी इथे छोटंसं मंदिर असावं। जायचं रोड इकडनं नाही वाटतं, इकडनंच रिटर्न झालं। हा तर पळसगडावर एवढं काही पाहण्यासारखं नाही, फक्त एक तो गणेश दरवाजा आहे, त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं एक भग्नावस्थेत पडलेले दगड वगैरे कोरलेले। तर मित्रांनो आता आपण जो तिकडे पलीकडे पळसगड आहे तो बघून आलेलो आहे। तिकडे गणेश दरवाजा आहे,